झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरात गर्भवती महिलेची चेन स्नॅचिंग करून पळ काढणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करीत अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोन्याची मंगलपोत, चोरीची मोटरसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. पश्चिम देवपूर परिसरातील गर्भवती महिला आपल्या मुलीला ट्युशनहून घरी घेऊन जात असताना पल्सरवर आलेल्या तिघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत हिसकावली. आरोपींनी महिलेला धक्का देत खाली पाडल्याने ती जखमी झाली आणि आरोपी घटनास्थळाहून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी शहरात नाकाबंदी करीत आरोपींचा शोध सुरू केला. गांधी पुतळा परिसरात संशयित दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात आरोपींनी पोलिसांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. मात्र पोलिसांनी धाडस दाखवत दोन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले. 28 वर्षीय संजू मुकेश शर्मा आणि 24 वर्षीय नितीन कुमार किसन कुमार या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 17 ग्रॅम वजनाची सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत, पल्सर मोटरसायकल, मोबाईल व इतर साहित्य असं एकूण सुमारे 3,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.